नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायचे थंडी विशेष खारीक आणि खोबऱ्याचे लाडू। या ठिकाणी मी 500 ग्राम गूळ घेतलेला आहे, 500 ग्राम आपण या ठिकाणी उडदाच्या डाळीचे पीठ घेतलेले आहे, 800 ग्राम आपण या ठिकाणी खारीक पावडर घेतलेले आहे, 800 ग्राम आपण या ठिकाणी नारळाचा कीस घेतलेला आहे, 100 ग्राम आपण या ठिकाणी पंपकिन सीड्स घेतलेले आहे, 100 ग्राम आपण या ठिकाणी मगज बी घेतलेला आहे, 100 ग्राम आपण या ठिकाणी अक्रोड घेतलेला आहे, 100 ग्राम आपण या ठिकाणी डिंक घेतलेला आहे, 20 ग्राम मी या ठिकाणी मखाने घेतलेले आहेत, 20 ग्राम आपण या ठिकाणी खसखस घेतलेली आहे, 500 ग्राम मी या ठिकाणी बदाम घेतलेले आहेत, 500 ग्राम आपण या ठिकाणी काजू घेतलेले आहेत। आता सर्व साहित्य आपल्याला तूप टाकून भाजून घ्यायचे आहेत। 2 चमचे तूप टाकून मी खारीक छान अशी भाजून घेतलेली आहे। आता सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी खारीक भाजून घेत आहे। खारीक थंड करून मी मिक्सरला याचं बारीक असं पावडर तयार करून घेतलेलं आहे। आता खसखस भाजून घ्यायची आपल्याला। खसखस देखील मी छान अशी भाजून घेतलेली आहे। आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत। मखाने देखील आपण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। आता आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे। कढईमध्ये मी अर्धी वाटी तूप टाकून घेतलेलं आहे। तूप छान तापलेलं आहे, यामध्ये मी डिंक टाकून घेतलेला आहे आणि डिंक देखील आपण छान फुलेपर्यंत तळून घेतलेला आहे। काजू आणि बदाम आपण छान असे भाजून घेतलेले आहेत। कढईमध्ये आपण अक्रोड टाकलेला आहे, मगज बी टाकलेला आहे आणि पंपकिन सीड्स टाकलेला आहे। 2 चमचे तूप टाकून आपण हे देखील छान असे भाजून घेतलेले आहेत। नारळाचा कीस देखील मी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेतलेले, त्यामध्ये आपण खारीक पावडर टाकून घेतलेली आहे। खारीक पावडर आपल्याला छान तुपावरती भाजून घ्यायची आहे। आता या ठिकाणी आपल्याला उडदाच्या डाळीचे पीठ भाजून घ्यायचे आहे। अर्धी वाटी मी या ठिकाणी तूप टाकलेले आहे आणि उडदाच्या डाळीचे पीठ आपण छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला या ठिकाणी गूळ वितळून घ्यायचा आहे। आता गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे, याचा पाक आपल्याला तयार करायचा नाही। ज्या बिया आहेत त्या आपण सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये सर्व बारीक केलेले साहित्य आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये मी उडदाच्या डाळीचे पीठ टाकून घेतलेले आहे, खारीक पावडर टाकलेला आहे, जो वितळून घेतलेला गूळ आहे तो गूळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे, वेलची पावडर टाकलेला आहे, खोबऱ्याचा जो किस आहे तो मी या ठिकाणी हाताने चुरून घेतलेला आहे। सर्व साहित्य आपण एकत्र करून घेतलेले आहेत। यामध्ये आपण तूप टाकून घेतलेले आहे। हे सर्व लाडू तयार करण्यासाठी मला 800 ग्राम तूप लागलेलं आहे, तुम्हाला कमी अधिक देखील लागू शकतं। आता सर्व साहित्य आपण छान असे मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला लगेचच याचे लाडू तयार करायचे आहेत। मिश्रण हलकंसं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू तयार करायचे आहेत। शेवटी जर लाडू वळत नसेल तर मिश्रण तुम्ही परत एकदा मिक्सरला फिरून घ्या किंवा हलकंसं गरम करून घ्या, नंतर याचे तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता।